साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे। इथे एका 24 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला आहे। माहेरी गेलेली पत्नी पुन्हा नांदायला येत नसल्याच्या कारणातून तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडिओ शूट केला। आपल्या मुलीसाठी भावनिक संदेशही त्याने दिला। प्रेम अंकुश जाधव, राहणार तळेहिप्पलगाव, सोलापूर असे मृत तरुणाचे नाव आहे। वर्षभरापूर्वी त्याने प्रेम विवाह केला होता। संसाराचा गाडा सुरळीत असताना 2 महिन्यांपूर्वी त्याला मुलगी झाली। बाळंतपणासाठी पत्नी माहेरी गेली, मात्र 2 महिने उलटूनही पत्नी पुन्हा नांदायला येण्यास तयार नव्हती। त्यामुळे प्रेम प्रचंड मानसिक तणावाखाली होता। होळी आणि शिमगा सणाचे औचित्य साधून प्रेमने आपल्या पत्नीला घरी येण्यासाठी अनेकदा विनवणी केली, मात्र तिने नांदायला येण्यास नकार दिला। त्यामुळे तो खचून गेला। याच नैराश्यातून त्याने रविवारी मध्यरात्री 12च्या सुमारास राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले। आत्महत्या करण्यापूर्वी प्रेमने मोबाईलवर व्हिडिओ शूट केला। गळफास घेण्याच्या तयारीत असताना त्याने आपल्या चिमुकल्या मुलीचा उल्लेख करत पत्नीला उद्देशून माझ्या मुलीची काळजी घे असं म्हटलं। त्यासोबतच त्याने पत्नीला एक ऑडिओ संदेश पाठवून आपली व्यथा मांडली आणि मृत्यूला कवटाळले।